कुरुंदवाडमध्ये निवारा शेडमधील पूरग्रस्तांना वेळेत सुविधा मिळत नसल्याच्या कारणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी आशिष चव्हाण यांना चांगलेच धारेवर धरले। प्रशासनाकडून कुरुंदवाड शहरातील पूरग्रस्तांची पटवर्धन हायस्कूलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे। शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांनी शिरोळ तालुक्याला भेट देऊन पूरबाधितांना सुविधा देण्याचे आश्वासन दिले होते। आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी पूरबाधित निवारा ठिकाणाला भेट दिली। यावेळी पालिकेकडून सुविधा मिळत नसल्याचे निदर्शनास आले। त्या कारणास्तव तेथे उपस्थित असलेल्या मुख्याधिकारी आशिष चव्हाण यांना मनसैनिकांनी चांगलेच धारेवर धरले। त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी वेळेत सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले। दरम्यान आज पावसाचा जोर कमी असला तरी शिरोळ तालुक्यात पुराची पातळी वाढतच आहे। शहरातील शिवतीर्थ नृसिंहवाडी मार्गावर पाणी आले आहे। गणेशवाडी, कागवाड, कवटेकुलंद हे मार्गही बंद झाले आहेत। कुरुंदवाड शहरातील शिवतीर्थ शेजारी या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाढलेलं दिसतं आणि या शहरामध्ये पाणी शिरलं आहे। आपण या ठिकाणी माझ्या मागील बाजूस बघतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी पातळी वाढलेली दिसते। या ठिकाणी जरी पाऊस या ठिकाणी उसंत दिला असला तरी सुद्धा पूर परिस्थितीचा धोका अद्यापही या ठिकाणी टळलेला दिसत नाही। आणि याच पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील जे वजीर रेस्क्यू फोर्स आहे त्या वजीर रेस्क्यू फोर्सचे जे प्रमुख रौफ पटेल या ठिकाणी आहेत, ते या ठिकाणी तालुक्यातील संपूर्ण रेस्क्यूचं काम करत आहेत आणि त्यांच्याशी आपण या ठिकाणी जाणून घेणार आहे की कोणत्या पद्धतीनं कोणकोणत्या गावामध्ये या ठिकाणी रेस्क्यू करण्यात येत आहे आणि त्या ठिकाणी पूरबाधित कुटुंबांना त्यांनी हलवण्याचं काम करत आहे। त्यांच्याशी जाणून घेऊया। रौफ, या ठिकाणी तुम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये आज तुम्ही येथील कुटुंबांना स्थलांतरित करताय, काय नेमकं सध्याची परिस्थिती आहे? गेल्या 8 दिवसाला पाऊस पडत आहे। त्या पावसाच्या अनुषंगाने शिरोळ तालुक्यामधून जवळपास 13 गावांना संपर्क तुटलेला आहे। 13 गावांच्या लोकांना आम्ही स्थलांतरित केलो। बोटीच्या सहाय्याने अजूनपर्यंत कुठेतरी आपण हे केलेलं नाही, तर 7 गावांच्यात जवळपास बोटीच्या सहाय्याने आपण स्थलांतरित केलं आहे। आपल्याकडं तहसील ऑफिसच्या 13 बोटी आपल्याकडे अवेलेबल आहेत। तर 13 बोटी आपण जिथं पूर येतोय आणि ज्या लोकांना स्थलांतरित करायला लागतो तर आपण त्या पहिल्याच तिथं नेऊन दिले, तिथं बोटी आपण तैनात करून ठेवलेल्या आहेत आणि वजीर रेस्क्यू फोर्स तिथं तैनात करून ठेवलेली आहे, जेणेकरून तिथं त्या मार्गात जी लोक आहेत त्या लोकांना तिथं स्थलांतरित करण्याचा आपल्याला फायदा होईल। असं आपल्याकडे कवटेकुलंद, कवटेचार, टाकळी, खेद्रापूर, त्यानंतर कुरुंदवाड, आलास अशा बऱ्याच ठिकाणी आपण बोटी ठेवलेल्या आहे आणि बाकीचे तहसील ऑफिसमध्ये 6 ते 7 बोटी आपण तिथे ठेवलेले आहे, जेणेकरून ते आपल्याला तिकडचा पूर्ण भाग कव्हर करता यावं। आणि आजपर्यंत जवळपास 40 भर आम्ही लोकांना स्थलांतरित केलं आहे बोटीच्या ह्याने आणि बाकीचे 10 ते 12 गावातील पाणी पुरवठा ते बंद झालेला आहे आणि त्याला व्यवस्थित त्याला आपण चालू करून देण्याचं काम आमच्या संस्थेकडनं वजीर रेस्क्यूकडनं करण्यात आलेलं आहे। BPN साठी कुरुंदवाडहून उमेश माळगे।